हसा, तुम्ही पण हसा माझ्याबरोबर. हसा हो, माझ्या बरोबर हसा. हसा, लगेचच हसा, काही असू द्या हसा. हसा म्हणलंय ना मी तुम्हाला. हसा हसा. तुम्ही म्हणाल डॉक्टर तुम्हाला काय आज वेळ लागले का? आम्हाला वेळ लागले, तुम्ही सारखं हसायला लागलात काय, येण्यासारखं करायला लागलात. मित्र हो, तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, संधिवात असू द्या, शरीरामध्ये कुठेही वेदना असू द्या, थायरॉइडची बिमारी असू द्या, वजन वाढलेलं असू द्या, तुमच्या हृदयाच्या संबंधित कुठलाही आजार तुम्हाला असू द्या, मानसिक विकार तुम्हाला कुठलाही असू द्या, तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नसू द्या, या सगळ्या त्रासासाठी एक रामबाण नैसर्गिक शास्त्रोक्त औषध मी तुम्हाला सांगणार आहे. औषधाचं नाव आहे हास्य, म्हणजेच हसणं. त्याला आपण इंग्रजीमध्ये लाफ्टर असं म्हणतो. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही शास्त्रोक्त मुद्दे सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्ही आजपासूनच हसायला सुरुवात कराल याची मला 100% खात्री आहे. विनंती असेल की प्रत्येक मुद्दा आणि त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, तुम्ही मला सांगा, अशा प्रकारे मोकळेपणानं तुम्ही शेवटचं कधी हसला आहात? हल्ली आपण ताणतणावाच्या धावपळीच्या युगामध्ये अक्षरशः हसणं विसरून गेलेलो आहोत आणि म्हणून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य वरचेवर धोक्यात येताना दिसून येत आहे. कारण ह्या वाढलेल्या ताणतणावाचा शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि मग बीपी, शुगर किंवा थायरॉइडचे आजार, हार्मोनल इम्बॅलन्स, मासिक पाळीच्या तक्रारी किंवा संधिवात असेल, वेदना असतील किंवा इन्फ्लामेशन असेल, प्रतिकार शक्ती कमी होणं असेल, हे सगळंच आपलं बिघडून गेलेलं आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य आलंय, कंटाळा आलाय, आयुष्य जगणं नकोसं वाटायला लागले. परंतु ह्या सगळ्यांवरती नैसर्गिकरित्या मात करण्यासाठी हे हसणं कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतं ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला 12 शास्त्रोक्त मुद्दे सांगणार आहे. ते तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचे, समजून घ्यायचे आणि आजपासूनच त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात करायची. सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मोकळेपणाने हसता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवरती खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण राहतं. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. मित्र हो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या संस्थेनं अभ्यास केला, संशोधन केलं. जेवण झाल्यानंतर जे लोक किमान 5 मिनिटासाठी तरी हसण्याचा व्यायाम करतात किंवा एखादा कॉमेडी पिक्चर, कॉमेडी सिरियल, मालिका बघतात, हास्य विनोद करतात, त्यांच्या रक्तातील साखर 30 ते 40% कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होते. त्याचं महत्वाचं कारण ते म्हणजे हसण्यानं स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस जेव्हा कमी होतो तेव्हा इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, रक्तातील साखरेवरती चांगलं नियंत्रण मिळवलं जातं. त्यामुळं औषध गोळ्यापेक्षा सुद्धा सहज करता येणारी, कुठलीही दुष्परिणाम नसणारी ही हास्य थेरपी आपल्याला शुगर या आजारावरती कंट्रोल करण्यासाठी नक्कीच मदत करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दरवेळी जेवण झाल्याच्या नंतर तुम्ही अशा प्रकारे हसण्याची प्रॅक्टिस केली तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या हृदयाचे स्नायू आकुंचन आणि प्रसरण चांगल्या प्रकारे करतात. चा परिणाम म्हणून हृदयाची कार्यक्षमता वाढते, हृदयाची पंपिंग ऍक्शन वाढते आणि हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा मोकळेपणाने होतो. त्याच्यामध्ये रक्ताच्या गाठी होऊन हृदयविकाराचा झटका येण्यापासून आपला बचाव होतो. त्यामुळे हल्ली आपण बघतोय हृदयविकाराचं प्रमाण का वाढले? कारण सतत आपण टेन्शन मध्ये आहे, कुठल्या तरी स्ट्रेस मध्ये आहे. त्याच्यामुळे आपलं हृदय सुद्धा तणावामध्ये आहे आणि हृदय तणावात असेल तर ते लवकर आजारी पडतं. पण अशा पद्धतीनं हास्य थेरपी जर तुम्ही केली तर हृदय देखील मोकळेपणानं हसायला लागेल, आनंदी राहील आणि कधीही ते आजारी पडणार नाही. नैसर्गिकरित्या तंदुरुस्त आणि मजबूत राहण्यासाठी मदत होणार आहे.
तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर तुम्हाला उच्च रक्तदाब नावाचा म्हणजे बीपी सारखा वाढत असेल, गोळी चालू असून सुद्धा रक्तदाब कंट्रोल होत नसेल, वरचेवर डॉक्टर त्या बीपीची गोळी वाढवत जात असतील किंवा त्याचा डोस त्याचा प्रकार वाढवत जात असतील, तर सावध व्हा. कंट्रोल कधी होणार आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये हसणं जर सुरू तुम्ही केलं तर ते तुम्हाला या बीपी वरती चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे, तेही कायम स्वरूपासाठी. चौथा महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं सुधारणार आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचा जो डायफ्रॅम आहे, फुफ्फुस आणि पोटाच्या मध्ये असणारा जो पडदा आहे तो ऍक्टिव्हेट होतो. फुफ्फुसाचे जे स्नायू, फुफ्फुसाच्या आजूबाजूला छातीचे असणारे जे रेस्पिरेटरी मसल्स आहेत, स्नायू आहेत, ते चांगले आकुंचन आणि प्रसरण पावतात आणि फुफ्फुस चांगली खळखळून स्वच्छ होतात. फुफ्फुसामध्ये कित्येक दिवसापासूनची साठलेली शिळी हवा, शिळा ऑक्सिजन खूप चांगल्या प्रकारे निघून जाऊन नवा चांगला फ्रेश ऑक्सिजन तिथं भरला जातो आणि फुफ्फुस जेव्हा ताजीतवानी होतात तेव्हा आपलं संपूर्ण शरीर अक्षरशः नंदनवन होतं, प्रफुल्लित होतं, आनंदित होतं आणि फुफ्फुसाचे जे आजार आहेत, दमा असेल, टीबी असेल किंवा वारंवार सर्दी खोकला असेल किंवा कफ होणं असेल, छातीमध्ये दम लागणं असेल, हा देखील खूप चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी माऊली मदत होणार आहे. तुम्ही फक्त मी सांगतोय तशा पद्धतीनं त्या वेळेला त्या प्रकारे हसण्याचा प्रयत्न करा. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे जर तुमच्या शरीरामध्ये कुठेही वेदना होत असतील, अंगदुखी असेल, सांधेदुखी असेल, मणके कंबर दुखत असतील, पाय दुखत असतील, हातापायाला गोळे येत असतील, डोकं दुखत असेल, मायग्रेन नावाचा आजार तुम्हाला झाला असेल, कुठेही शरीरामध्ये वेदना असू द्या, जर तुम्ही थोडंसं हसून बघितलात, थोडे हास्य विनोद केले, कॉमेडी पिक्चर किंवा सिरियल बघितलं तर तुमच्या शरीरातल्या वेदना नैसर्गिकरित्या कमी होतात. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एंडॉर्फिन आणि डोपामाइन नावाचे नॅचरल वेदनाशामक रिलीज होतात आणि त्याच्यामुळे तुमच्या वेदना खूप चांगल्या प्रकारे स्मूथली कमी होण्यासाठी मदत होते. कितीही तीव्र स्वरूपाची वेदना असू द्या, थोडंसं हसून बघा. आता लगेच तुमचं काही दुखत असेल तर थोडंसं हसून बघा, वेदना कमी झाल्याचं तुम्हाला अनुभवायला मिळेल. त्यामुळं याच्या मागे शास्त्र आहे, विज्ञान आहे. हे जे एंडॉर्फिन आणि डोपामाइन आहे ते आपल्या शरीरामध्ये एक आनंदाच्या लहरी तयार करतं, आपलं दुःख ताणतणाव कमी करतं, आपल्यामधली नकारात्मकता कमी करतं आणि आपण खूप चांगल्या प्रकारे ह्या वेदनेवरती नैसर्गिकरित्या मात करू शकतो. एवढंच नाही तर या हसण्यामुळं आपल्या शरीराचे जे स्नायू आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आकुंचन आणि प्रसरण पावल्यामुळे त्यांचं चांगलं रिलॅक्सेशन होतं. जर तुमच्या स्नायूमध्ये कुठं आखड आली असेल, तुमची सतत मान अवघडत असेल, पाठ अवघडत असेल, कंबर अवघडत असेल किंवा कुठल्याही स्नायूमध्ये आखड आली असेल तर ती देखील नैसर्गिक त्या निघून जाण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. कारण जेव्हा तुम्ही सतत ताणतणावामध्ये असतात तेव्हा तुमचे स्नायू सुद्धा ताणतणावामध्ये जातात आणि आखडून जातात. पण जेव्हा तुम्ही मोकळेपणानं असं हसता, मी जसं सुरुवातीला हसलो तसं, तेव्हा तुमचे स्नायू देखील खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतात. माऊली, तुम्हाला फक्त हे करायचं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या शरीरामध्ये जर हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल, पुरुषांच्या मध्ये पुरुषत्व कमी झालं असेल, स्त्रियांच्या मध्ये काही मासिक पाळीच्या तक्रारी असतील किंवा पीसीओडीचा आजार असेल, गरोदरपणामध्ये काही तक्रारी होत असतील किंवा गरोदरपण राहण्यासाठी काहीतरी अडचणी येत असेल, अजून काही प्रजनन संस्थेचे तुम्हाला आजार असतील तर ते देखील दुरुस्त होण्यासाठी मदत होते. त्याचं महत्वाचं कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे हसता मोकळेपणानं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये चांगले हार्मोन्स स्त्रावले जातात, सेरोटोनिन हार्मोन स्त्रावला जातो आणि हा जो आहे तो आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन कमी होतो, जो हार्मोनल इम्बॅलन्स घडवून आणतो, जो शरीरामध्ये मेंदूमध्ये ताण घडवतो, तो कॉर्टिसॉल आपल्यासाठी धोकादायक आहे. जो स्ट्रेस हार्मोन आहे तो कमी होतो आणि हार्मोनल बॅलन्स चांगला राहतो. त्याच्यामुळे थायरॉइड ग्रंथी असेल किंवा पॅन्क्रियास ग्रंथी असेल किंवा तुमच्या ओव्हरीज असतील, टेस्टिस असतील पुरुषांच्या मधले, ते देखील खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि प्रजनन अवयवांचं काम सुधारतं आणि लैंगिक शक्ती वाढण्यासाठी देखील खूप चांगली मदत होते. तुम्ही बघा, जर तुम्ही दुःखी असाल किंवा सतत उदास असाल तर तुम्हाला कधीच कामेच्छा होत नाही. पण जेव्हा तुम्ही आनंदी असता, फ्रेश मूड मध्ये असता, तेव्हा तुमची कामेच्छा सुधारते. त्यामुळं डायबिटीस असणाऱ्या पेशंटला लैंगिक इच्छा कमी होते किंवा अजून काही ताणतणावामध्ये असणाऱ्या पेशंटला लैंगिक इच्छा कमी होते. जर तुम्ही हसण्याची थेरपी अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे, मी शेवटी सांगणार आहे काय काय कशा पद्धतीने करायचं, तर ते जर केलं तर तुम्हाला तुमची कामेच्छा सुधारण्यासाठी, लैंगिक शक्ती वाढवण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होणार आहे. कारण तुम्ही जेव्हा आनंदित होता
तेव्हाच तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. अन्यथा उदासी असेल, डिप्रेशन असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी करण्यामध्ये कधीच रस राहणार नाही, हे लक्षात ठेवा. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तुमची पचनशक्ती चांगली सुधारणार आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, तर जेव्हा तुम्ही खळखळून हसता, तुम्ही ऐकलं असेल हसून हसून माझं पोट दुखायलं, म्हणजे काय हो, हसताना तुमच्या पोटाच्या स्नायूची खूप चांगली हालचाल होते आणि स्नायूची हालचाल झाली की आतड्यांची हालचाल सुधारते. आतडी देखील आनंदी होतात. तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही हसताय म्हणजे तुम्ही एकटे हसत नाहीत, तुमच्या शरीरातले सगळे अवयव अक्षरशः प्रफुल्लित होऊन आनंदाने हसतात, कारण त्यांना कळतं की आपले मालक म्हणजे आपण आनंदी आहोत, खूप छान फ्रेश आहोत. तेव्हा आपल्याला आता काही टेन्शन नाही, चिंता करायची गरज नाही असं अवयवांना वाटतं. त्यांना सुद्धा मन असतं असं मानसशास्त्र सांगतं. त्याचं कारण म्हणजे बघा, एखादी गरोदर माता असेल, ती जर आनंदी असेल तिच्या पोटातलं बाळ सुद्धा आनंदी असतं असा अभ्यास सांगतो. ते देखील हसतं पोटामध्ये, कारण ते कनेक्शन असतात. तशाच पद्धतीनं आपलं मन जेव्हा प्रफुल्लित असतं तेव्हा आपल्या शरीरातले सुद्धा अवयव प्रफुल्लित होतात. तुम्ही एखादा आजार झाला की लगेच उदास होऊन बसता, भीती वाटते, सतत काळजी करता, नकारात्मक विचार करता, हे होईल आता, मग कसं होईल, ऑपरेशन करावं लागेल का, हे करावं लागेल. हे असलं काय करू नका, आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुमचा आजार लवकर दुरुस्त होण्यासाठी मदत होईल. आणि हे आनंदी राहण्यासाठी तुम्हाला हसायची थेरपी आवर्जून करायचे, नक्कीच चांगले रिझल्ट बघायला मिळतील. एक आठवडाभर तुम्ही हसण्याची प्रॅक्टिस सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम करा माऊली. आठवड्यानंतर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बघायला मिळतील. स्वतः तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन मला कळवाल. त्याच्यामुळे तुमच्या पचनाच्या संबंधित कुठलेही आजार असतील, अपचन असेल, ढेकरा येणं असेल, गॅस होणं असेल, ऍसिडिटी होणं असेल, पोट गच्च होणं असेल, डंबारणं असेल, हे सगळं निघून जाणार आहे. कारण जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुमची आतडी एकदम कुंचन पावतात, जाग्यावर बसतात, खाल्लेलं अन्न पुढे पुढे जातच नाही, कारण त्याच्यामध्ये एक ब्लॉक तयार होतो. कारण तुमच्या मनामध्ये ब्लॉक आहे, तो मोकळे हसण्यानं निघून जाणार आहे आणि आतड्यामधले ब्लॉक्स देखील निघून जाणार आहेत. रक्तवाहिन्यामधले सुद्धा ब्लॉक निघून जाणार आहेत. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या त्वचेचं आरोग्य, चेहऱ्याचं आरोग्य सुधारणार आहे. जे लोक हसत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी 12 वाजलेले असतात, सतत चेहऱ्यावरती सुतक पडले, कोणतरी मेले अक्षरशः, अशा प्रकारची भावना असते. परंतु जर तुम्ही अशा प्रकारे हसायची थेरपी केली, हसलात मोकळेपणानं, तर तुमच्या चेहऱ्याचं तेज कुठल्याही क्रीम पेक्षा, कुठल्याही महागड्या फेस पॅक, स्क्रब, फाउंडेशन काय तुम्ही पार्लरमध्ये कशामध्ये सलूनमध्ये जाऊन करा, ह्याची काही सर येणार नाही. या हसण्याच्या थेरपीला तुमचा चेहरा असा माझ्यासारखा प्रफुल्लित होईल, फ्रेश. कोणी तुमच्याकडे बघितलं की आज अरे हा फेस दिसायला लागला, आज काय केलंय तू आज नेमकं. पण जेव्हा तुम्ही तणावामध्ये असता तेव्हा तुम्ही कधीच सुंदर दिसू शकणार नाहीत. मग कितीही वरून तुम्ही मलमपट्टी करा, कितीही फासा, तुम्ही कधीच आनंदी राहणार नाहीत, समाधानी दिसणार नाहीत. जर तुम्ही हसलात, हसण्याची प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचं, तुमच्या त्वचेचं सौंदर्य सुधारेल. का, त्याच्या मागे देखील शास्त्र आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा त्वचेकडचा रक्तपुरवठा खूप चांगल्या प्रकारे मोकळेपणानं पसरला जातो, सोडला जातो. त्या छोट्या छोट्या केसवाहिन्या ज्या आहेत आपल्या त्वचेच्या तिथं असणाऱ्या कॅपिलरीज आपण म्हणतो, त्या देखील मोकळेपणानं वाहतात आणि शेवटच्या टोकापर्यंत त्वचेच्या ज्या पेशी आहेत, उती आहेत, तिथं रक्तपुरवठा जातो, ऑक्सिजन जातो, पोषण जातं आणि त्वचेचे आजार देखील दुरुस्त होण्यासाठी मदत होते. माऊली फक्त तुम्हाला करून बघायचंय. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, बऱ्याच लोकांना झोप अजिबात येत नाही, निद्रानाशाचा त्रास आहे, अतिविचार खूप येतात. का, कारण ते सतत विचारात असतात, दुःखात असतात, चिंतेमध्ये असतात, काळजीमध्ये असतात, भीतीमध्ये असतात. परंतु जेव्हा तुम्ही हसायला लागाल तेव्हा मेंदूला कळेल की लोड कमी झालाय, मालक आनंदी आहेत. मालक आनंदी जरी नसले, दुःखात जरी असले, अडचणीत जरी असले, तरी तुम्ही हसण्याची जर प्रॅक्टिस केली तर मेंदू कामाला लागेल, शरीर कामाला लागेल, सगळे अवयव कामाला लागतील आणि शरीरामध्ये झोपेचं चांगलं वातावरण तयार होईल. जेवणानंतर रात्रीच्या साधारण तुम्ही थोडी जरी कॉमेडी बघितली किंवा थोडेसे गप्पा मारत मारत घरातल्या लोकांबरोबर हास्य विनोद केले, जुन्या हसायच्या गोष्टी काढल्या, तर तुम्हाला खळखळून हसायला येईल. किंवा तुम्ही एकमेकांना जोक सांगा, काहीतरी कोणाला डान्स करायला सांगा, काहीतरी विचित्र वेड्या वाकड्या हालचाली करायला सांगा, करायला सांगा, करायला सांगा, कोणाला तरी चेहऱ्याचं कसं वेड वाकडं करायला सांगा. ते बघून सुद्धा आपल्याला हसू येतं. शरीराच्या वेगवेगळ्या हालचाली करून दाखवा कोणाला तरी. हे तुम्ही काहीतरी विचित्र वेगळं जेव्हा करता तेव्हा तुम्हाला हसायला येतं आणि हे हसणं अत्यंत गरजेचं आहे झोप चांगली येण्यासाठी. झोपेच्यासाठी मेलाटोनिन नावाचा हार्मोन चांगला स्त्रावतो आणि खूप चांगल्या प्रकारे गाढ झोप
झोप लागण्यासाठी मदत होते. हे जर तुम्ही चिंतेमध्ये काळजीमध्ये झोपायला पडला असाल तर कधीच झोप व्यवस्थित होणार नाही. डोळे तर झाकतील, झोपल्यासारखं तर वाटेल, पण सकाळी तुम्हाला वाटेल की झोपच झाली नाही, उगीच पडून राहिलो. परंतु जेव्हाही अशा प्रकारे हसण्याची प्रॅक्टिस तुम्ही कराल, तुम्ही नंबर 1 झोपाल. माऊली तुम्हाला गोळ्याची गरज पडणार नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे, तुमच्या या नियमित हसण्यानं तुमच्या मेंदूची कार्यक्षमता सुधारणार आहे, लक्ष केंद्रितपणा वाढणार आहे, स्मरणशक्ती सुधारणार आहे, अलर्टनेस वाढणार आहे, तुमची क्रिएटिव्हिटी म्हणजेच तुमची सृजनशीलता वाढणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये चांगले महत्वाचे मुद्दे येणार आहेत, तुमच्या डोक्यामध्ये चांगल्या चांगल्या कल्पना येणार आहेत आणि कुठल्याही अडचणीवरती मात करण्याची शक्ती तुमच्या मेंदूला मिळणार आहे. कारण मेंदू तुमचा ताजा तावाना होणार आहे, त्याचा रक्तपुरवठा सुधारणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून कॉग्निटिव्ह फंक्शन ज्याला आपण म्हणतो मेंदूचं, ते सुधारणार आहे. तुम्हाला करायचं आहे. तुम्ही घरात एक जण असा, एकटा हसा. नवरा बायको असाल तर नवरा बायको उगा हसायचं वेळ म्हणून उगा हसा. एकमेकाच्या हसण्याच्या आवाजाकडे, एकमेकाच्या हसताना दिसणाऱ्या चेहऱ्याकडे बघून सुद्धा आपल्याला हसू येतं. जसं तुम्हाला माझ्या हसण्याकडे बघून हसू आलं, अगदी तसंच आपल्याला हसायचंय. हसायला पैसे लागत नाहीत. हसण्यासारखं फुकट मोफत नैसर्गिक रामबाण औषध नाही, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हसायला लागता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये प्रतिकार शक्तीच्या संबंधित असणाऱ्या ज्या पेशी आहे, ज्याला आपण इम्युन सेल असं म्हणतो, त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतात आणि आपली प्रतिकार शक्ती वाढते. वेगवेगळ्या आजाराच्या विरुद्ध लढण्याचे बळ आपल्याला मिळतं. वेगवेगळ्या आजारापासून बचाव होण्यासाठी आपल्याला मदत होते. तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, तो लवकर कंट्रोल होण्यासाठी या हसण्यामुळं, प्रतिकार शक्ती वाढल्यामुळं होणार आहे. तर हे सगळे फायदे जर तुम्हाला करून घ्यायचे असतील तर आता कशा पद्धतीने कुठल्या वेळेला हसलं पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आरशामध्ये बघून किंवा घरामध्ये एकमेकांच्याकडे बघून हसायला सुरुवात करा. दिवसाची सुरुवात तुम्ही हसण्यापासून जर केलात, दिवस तुमचा आनंदी होणार आहे. मानसशास्त्र असं सांगतं, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही काय करता याच्यावरून तुमचा दिवस अवलंबून असतो. तुम्ही बघा, जर सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कोणाबरोबर किरकिऱ्या केल्या, शेजाऱ्यानं काहीतरी तुम्हाला कुरकुर केली, तर तुमचा दिवस खराब जातो. किंवा एखाद्या माणसाचं तोंड तुम्ही बघितलं, जो तुमचा शत्रू आहे, तुम्ही म्हणता आज त्याचं तोंड बघितलं, दिवस माझा खराब गेला. आज त्यानं सकाळी उठल्या उठल्या हे किरकिरी केली, दिवस माझा. पण दिवसाची सुरुवात कशी करायची हे आपल्या हातात आहे. वेडी वाकडी तोंड बघायची का कोणाबरोबर किरकिर करायची का अशा प्रकारे हसून सुरुवात करायची हे आपल्या हातात आहे. मग अशा प्रकारे दिवसाची सुरुवात तुम्ही हसण्यानं करा. खूप चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. पुढचा आहे योगा थेरपी. योगा हा लाफ्टर थेरपी ज्याला आपण म्हणतो. ग्रुप करा. तुमचे मित्र असतील, तुम्ही फिरायला जात असाल, व्यायामाला जात असाल तर तिथं थोड्या वेळ थांबा आणि 5 मिनिटासाठी 10 मिनिटासाठी सगळेजण सोबत हसा किंवा एक एकट्याला हसायला सांगा. ते कसं हसतंय ते बघा. एखादा माणूस टेन्शन मध्ये आहे आणि त्याला जर तुम्ही हसायला सांगितलं, हसावं म्हणलं, तर ते रडत रडत हसल्यासारखं आपल्याला वाटतं. का असं टेन्शन मध्ये असते असं असं हस, मग त्याचं बघून आपल्याला हसायला येतं आणि आपण हसायला सुरुवात केली की ते बी हसायला लागतं. त्याच्यामुळं हसणं हे एक संसर्गजन्य आहे. जसं जांभळी दिली की जांभळी येते, तसं एखादा हसलं की दुसरे बी हसायला लागतात. काय कळू न कळू हसले कोणतरी हे बघा मेसेज जातो आणि मग ते हसतं. काय कळलं नाही तरी हसतो आपण. याचा अर्थ मेंदूला हसण्याची संधी पाहिजे, ती आपण दिली पाहिजे आणि आपण ती देऊ शकतो आणि तुम्ही ती देणार याची मला खात्री आहे. मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही गप्पा गोष्टी करा, त्याच्यामध्ये विनोद सांगा, हसायच्या गोष्टी करा, काहीतरी अजून मजाक करा, नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल. शिवाय कॉमेडी रील्स बघा, कॉमेडी पिक्चर बघा किंवा कॉमेडी सिरियल असतात त्या तुम्ही बघा. खूप चांगला फायदा तुम्हाला याच्यामुळे होणार आहे. हसण्यासाठी कारण शोधू नका. मात्र एक लक्षात ठेवा, कुठेतरी आपण अनोळखी ठिकाणी गेलोय, 4 पाहुण्यामध्ये गेलोय आणि तिथं हसायला लागलोय, तेव्हा मात्र लोक तुम्हाला म्हणतील अरे येड लागलं, येड झालं काय. पण ते तुम्हाला लक्षात येतंय, याला काही तुम्हाला सांगायची गरज नाही. कुठं हसायचंय, कुठं काय करायचंय, किती हसायचंय, किती मोठ्या आवाजामध्ये हसायचंय हे तुमच्या सगळ्यांना का चांगलं कळतं. परंतु हसणं गरजेचं आहे. त्यावेळेस अशा पद्धतीनं हसण्याची थेरपी करत असताना लोक काय म्हणतील ह्याचा अजिबात विचार करू नका. जसं मी मगाशी विचार केला नाही की माझे प्रेक्षक काय म्हणतील, डॉक्टर एवढा झाला काय, मला फरक पडत नाही, मला त्याच्यातून आनंद मिळतो, माझा त्याच्यामध्ये फायदा आहे. माझ्या शरीरातली मनातली नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन जर सकारात्मक ऊर्जा माझ्या मनामध्ये शरीरामध्ये निर्माण होत असेल तर मी ते करणार, 100% करणार. कारण माझा त्याच्यामध्ये फायदा आहे, तोटा कसलाच नाही. 1 नया रुपया खर्च मला करायची गरज नाही, कुठं दवाखान्यात काय जायची गरज नाही, कुठलं इन्स्ट्रुमेंट खरेदी करायची गरज नाही. फक्त मला काय करायचंय,
हसायचंय आणि आपली राहिलेली जिंदगी आनंदामध्ये घालवायचे, कारण आजचा दिवस माझ्यासाठी आहे. उद्या उगवेल का नाही हे मी सांगू शकत नाही. भूतकाळ घडून गेलेला आहे, तो माझ्या आता नियंत्रणात नाही. वर्तमानात मला आनंदी राहायचंय, हसायचंय, माझ्या दुःखावर मात करायची, लढायचंय. हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याचा आनंद घेतला असं मी म्हणेन. नक्कीच या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील याची मला खात्री आहे. आजपासून तुम्ही ही हास्य थेरपी करायला सुरुवात करणार याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओ चालू असताना कोणाकोणाला हसू आलं कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आजपासून हसायला कोण कोण चालू करणार आहे हे देखील आम्हाला सांगा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील कळवायला विसरू नका. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका, कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील हसू द्या आणि त्याचे फायदे मिळू द्या. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू. त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.